या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील स्टेटमेंट या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला स्टेटमेंट हेडिंग B3 मध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर फिगर इन नोज हे B4 मध्ये टाईप करायचं. पुन्हा B5 मध्ये सिरियल नंबर, त्याच्या पुढे डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे. पुन्हा D कॉलम हा सोडून द्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर 2016-17 टाईप करायचं. पुन्हा F सोडून द्यायचं. G वरती 2017 टाईप करायचं. त्यांच्या खालती आता आपल्याला इथं बॉईज गर्ल्स टाईप करायचं. पुन्हा B6 C6 आणि D6 ठिकाणी सोडून द्यायचे. पुन्हा या D कॉलममध्ये आपल्याला डॉट असे टाईप करायचे. आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलं सगळं. या ठिकाणी आपण असं सगळं टाईप केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग करते करायचं. फॉर्मॅटिंगसाठी विद्यार्थ्यांना आपल्याला करायचं. या ठिकाणी कॉलम दिलेत आपल्याला. कॉलम काय करायचं पहिले सर्व अंदाजे वाढून घ्यायचे. आता आपलं C कॉलम आता आपल्याला अंदाजे वाढायचा. पुन्हा D कॉलम छोटा करून घ्यायचा. E F G H हे चारही सिलेक्ट करायचे. या चारींना एकदमच या ठिकाणी एकाला वाढवलं का चारही पण वाढतात. त्या ठिकाणी आपण चारही वाढवून घेतले. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिरियल नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचे. सिरियल नंबर सिलेक्ट केले. त्यानंतर राईट या ॲरोवरती क्लिक करून या ऑप्शनवरती यायचं. पुन्हा या ठिकाणी सिरीजवर जाऊन आपल्याला टॉप 8 ठेवायचे. 8 ठेवून या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण हे जे सिरियल नंबर टाईप केलं त्या सिरियल नंबरला आपल्याला काय सेंटर अलाइनमेंट द्यायचे. पुन्हा हे आपण मुंबई डिस्ट्रिक्टचे नाव टाईप केलं ते आणि इथं अलाइनमेंट ऑप्शनमध्ये इन्क्रीज इन डेट म्हणून ऑप्शन आहे. याच्यावरती आपल्याला एक वेळेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पुन्हा त्यानंतर आता ही डबल डॉट जे आहे या डबल डॉटला आपल्याला काय करायचं सेंटर अलाइनमेंट द्यायचे. पुन्हा हे नंबर्सना आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं. पुन्हा हे आपण मुंबई डिस्ट्रिक्टचे नाव टाईप केलं ते आणि इथं अलाइनमेंट ऑप्शनमध्ये इन्क्रीज इन डेट म्हणून ऑप्शन आहे. याच्यावरती आपल्याला एक वेळेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पुन्हा त्यानंतर आता ही डबल डॉट जे आहे या डबल डॉटला आपल्याला काय करायचं सेंटर अलाइनमेंट द्यायचे. पुन्हा हे नंबर्सना आपल्याला काय करायचं आहे या नंबर्सना आपल्याला या ठिकाणी राईट अलाइन द्यायचे आहे. या नंबर्सना राईट अलाइन दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं